चला ज्यांचा सामना आहे त्यांनीच फक्त मैदानाच्या आतमध्ये थांबायचंय. चला स्पार्टन 11 त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सलामीची जोडी आयुष आणि त्याच्या समवेत हार्दिक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली आहे. टीम प्रथम इंटरप्राइजेस राजनोली संघाकडून. चला योगेश कोकणे क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला फास्ट प्रदीप भंडारी क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. सलामीची जोडी आणि पंच मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. टीम रांजनोली संघ. चला आपापली जागा घ्यायची. हार्दिक आणि आयुष. कार्यकर्त्यासाठी मामा जीव की प्राण आहे. रोशनला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. तकदीर आजमावी लागेल. इथे मात्र रोशनला आपण पाहताय. हार्दिक ऑन स्ट्राईक आणि आयुष नॉन स्ट्राईकला आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. ड्रेस कोड सुद्धा सेम असणं गरजेचं असेल. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. हार्दिक ऑन स्ट्राईक आणि आयुष हा नॉन स्ट्राईकला आपल्याला इथून मात्र बॅटर पाहायला मिळतोय. रोशन लाडले गेले. तकदीर आजमावी लागेल. मी आधी म्हटलं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. हो 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 पहिलाच बॉल. यावेळेस आक्रमण हल्ला. नो मॅच झोन मधून चेंडू ट्रॅव्हल. टेक्निकल स्ट्रोक. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे. सुरुवात दमदार. ठोकलाई चौकार. 4. गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्याच बॉलवर चौकार खाल्ल्यानंतर थोडंसं अपील बॅक साईडनं पाहायला मिळालं. योगेश कोकणेच्या दिशेनं हा चेंडू सध्या तर ट्रॅव्हल होत असताना आपण इथून मात्र पाहिलाय. आणि किती धावा तर एकच धाव अंकित केली जाते. धावसंख्या 5. योगेशला आपण पाहताय खूप सारं कवाड टीम करिता क्रिकेट खेळताना या खेळाडूला आपण पाहिलंय.
हे मैदान योगेश कोकणेकरिता खरं तर लकी मैदान आहे. खूप सारा चांगला खेळ या मैदानावर जय बजरंग चषकमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट बॅटरचं पारितोषिक सुद्धा पटकावलं होतं याच मैदानावर योगेश कोकणेनं. त्याच्या दिशेने जाणारा चेंडू सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल धावसंख्या 5 या अंकावर धावफलक सध्या तरी संपोचत असताना गुलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा तयार षटकातील पुढचा बॉल. यावेळी दिशा दर्शवण्याचं काम योगेशला ठाऊक होतं. बॅकअपला आहे खेळाडू तिथे मात्र तैनात. एक अपेक्षा जास्ती काही मिळणार नाही. एकच धाव इथे मात्र अंकित होत असताना सिंगलचा खेळ आहे. पहा रोज दिवाळी नसते तसं प्रत्येक चेंडू षटकार चौकार जाईल असं नसतं. पहिल्या चेंडूवर जर का चौकार आला तर पुढच्या चेंडूवर सिंगलचा खेळ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालाय. आणि तसंच काहीसं चित्र सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. धावसंख्या 6 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल हो या वेळेला उडवलं गेलंय आणि दाखवून दिलंय. ओव्हरपिच चेंडूला पाठवलं गेलंय बाउंड्रीच्या पलीकडे. षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 12 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल षटकातील. पुढचा बॉल आहे पुन्हा एकदा उडवलं तर गेलंय. क्षेत्ररक्षक आहे उंची धारण करणारा हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार 4. क्या बात आहे. आयुषला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगले स्ट्रोक कन्वर्ट होऊ शकले नाही हर्षदने दिलं. आयुष सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये भाचा आहे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याचे मामा आहेत संदेश पाटील सर भिवंडीकर यांचा भाचा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहते. आणि कालच्या दिवसामध्ये बादवड नगरीमध्ये टीम ब्राह्मण्य बाटाळे या संघाकडून खेळत असताना फायनल विन होताना आपण तिथून मात्र पाहिलंय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे दिशा भरकटणारा चेंडू. पंचांचे दोन्ही या सरळ याच्यात व्हाईट बॉलचा इशारा सध्या तरी दर्शवत असताना धावसंख्या 17 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहत आहे. पहा चांगली सुरुवात आहे. सर एकंदरीत आपण पहिल्या षटक आतापर्यंतच्या मॅचचं बघितलं तर दुहेरी अंकामध्ये सातत्याने धावसंख्या प्रवेश करताना पाहायला मिळते.
म्हणजे चांगलं क्रिकेट सध्या तरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल आहे, याही वेळेस उडवला गेलाय, चेंडूला पाठवलं गेलंय. श्रीराम शनीवाडा संघाच्या खेळाडूंच्या भेटीला चेंडू मावराईच्या पलीकडे आणि निघून जातो षटकार 6. षटक संपलंय क्रमांक 1चं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. नक्कीच प्रथम एंटरप्राइजेस लेट पोहोचलाय आणि अर्थातच जर का आपण बघितलं टीम स्पार्टन 11ला तर ड्रेसिंग सेम नाही आहे, त्यामुळं पेनल्टी दोन्ही संघांना पॅनलाइज केले गेले. इक्वल जरी झाली तरी प्रथम एंटरप्राइजेस संघाला लेट आल्याची, कारण वेळेचं महत्व कळणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं प्रथम एंटरप्राइजेस संघाला इथून मात्र फायनलाइज केले गेले, ज्या पुढील इनिंगमध्ये स्पार्टन 11 संघाच्या खात्यामध्ये या धावसंख्या ऍड केल्या जातील. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थात 23. केवळ भोईरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर, केवळ भोईला आणले गेले, भोईला आणले गेले. आपण पाहताय पहिलाच बॉल खूप सारा बाहेर, हा चेंडू डिलिव्हर होताना आपल्याला केवलचा पाहायला मिळाला. मॅन फ्रॉम कांबे, कांब्याचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि कांबे संघ जरी पोहोचतो किंवा कांबे गावाचा एखादा खेळाडू जेव्हाही पोहोचतो तेव्हा आम्ही सातत्याने म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि ऐतिहासिक वारसा असलेले हे गाव सध्या तरी मैदानाच्या त्या गावातून प्रमोट होणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये केवळ आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपात, गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाजी इथून मात्र तयार. षटकातील निर्धाव फेकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. कदाचित पहिला बॉल याच पद्धतीने डिलिव्हर करायचा होता. सध्या तरी तसं काही चित्र पहिल्या चेंडूवर दिसलेलं नाहीये, पण दुसऱ्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल हो स्विच हिट करायचं होता आयुषला, या वेळेला दांडी दांडी घेऊन जाणार हा चेंडू, फलंदाज होते बाद, परतावा लागेल तंबूच्या असल्या. भावेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये सध्या ते नवीन फलंदाज असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालंय.
चला गेम स्पीडअप करा. पंच नाईक सर आपण सुद्धा सत्य दाखवत द्यायची. सगळे अधिकार आयोजकांनी तुम्हाला इथे प्रदान केलेले आहेत, त्यामुळे आपण बेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. स्ट्रिक्टली वॉर्निंग द्यायची आहे. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल आहे पहा. थोडासा फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ट्रॅव्हल केले गेले चेंडूला. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं प्रयत्न करेल, पण 2 धावा इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. काही प्रमाणात असं वाटलं की बाउंड्रीच्या नजदीक चेंडू गेलाय, पण इथून पाहणं आणि पंचांच्या जागेवरून पाहणं थोडंसं कठीण असतं आणि वेगळं असतं. पंचांनी योग्य डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. 2 या धावासंख्येचा धावासंख्या 2 धावेच्या बढतीनं 26-26 या अंकावर धावफलक. आपण पाहताय आतापर्यंत केवळ भुईच्या भात्यातील 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा बॉल आहे. यावेळेस उडवले गेले चेंडूला. जजमेंट योग्य होतं. त्याला ठाऊक होतं जास्ती पुढे जर का गेलो तर कदाचित चेंडू सुटू शकतो आणि कदाचित विजय चंदनेच्या भेटीला चेंडू जाऊ शकतो. त्यामुळे थोडंसं जजमेंट प्रॉपरली पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर धाव रोखली गेली आहे. बाउंड्री लाईन इथे मध्ये रोखली गेली आहे. बाउंड्री रोखली गेली आहे. तोपर्यंत 1 धाव अंकित केली जाईल आणि धावसंख्या 27-27 या अंकावर धावफलक. ठाऊक आहे त्याचा फलंदाज सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. चला कल्पेश. केवल घाई कर मित्रा प्लीज. केवल संदेश दादांनी दिलेले एक प्रेमळ नाव सुद्धा आहे. मी पोहोचवीन तुमच्यापर्यंत. गोलंदाज सज्ज होतोय. चांगला चेंडू आहे. मोजामधील जादू दाखवणारा हा चेंडू. बोटामधील जादू दाखवणारा हा चेंडू आपल्याला इथून मध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव फेकी डॉट बॉल. लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. चला तब्बल 7 ते 8 मिनिटं घेतली गेली आहेत या षटकानं. चांगला कमबॅक म्हणाले तो मात्र हरकत नाहीये. गोलंदाज केवळ भुईकडून आतापर्यंत एकही मोठा फटका कन्वर्ट करून दिला गेला नाहीये, जे पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते. पुढचा बॉल हवेमध्ये. खूप सारा चेंडू. फटका फसला होता. सोप्पा झेल होता. लिलया झेल होता, जो सध्या तरी ड्रॉप होत असताना षटक संपलं. क्रमांक 2चा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27-27 या अंकावर धावफलक. क्या बात आहे. सुरेख गीत आपण सध्या तरी इथून मात्र ऐकलंय. चैत्राच्या महिन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि आई माऊलीचा पालखी सोहळा 5 एप्रिलला, त्याच्यानंतर हनुमान जयंतीपासून डहाणू इथे आपल्याला महालक्ष्मी मातेचा पाहायला मिळेल आणि 28 एप्रिलला ज्या आई माऊलीची नजर या भिवंडी तालुक्यावर आहे, वज्रेश्वरी देवीचाही पालखी सोहळा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळेल. आणि 21 आई माऊलीचा पालखी सोहळा आता जी स्पर्धा आपण ज्या चॅनलवर पाहताय त्याच चॅनलवर आपल्याला 21 मातेचं पालखी सोहळा आपल्याला थेट कार्ले डोंगरावरून प्रिन्स मूवीजच्या मार्फत आपल्याला घर बसल्याही पाहायला मिळेल.
आविष्कारला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहत आहे. ओहो, पहिलाच बॉल आविष्कारचा, खूप सारी खराब चेंडूची डिलिव्हरी. असं वाटलं वाईट जाऊ शकतोय, पण सीमारेषा डायरेक्टली ओलांडली गेली आहे चेंडूना आणि नो बॉलचा खेळपट्टीची सीमारेषा ओलांडली गेली इथून मात्र. आणि इथून मात्र नो बॉलचा इशारा सध्या तरी इथून मात्र पंचांकडून आपल्याला पाहायला मिळालाय. चला, अंपायर डिसिजन इज अ फायनल डिसिजन, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. आविष्कार खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. आमच्या ऑफिशियल टीमनी सुद्धा इथे मात्र पाहिली आहे ती गोष्ट. चला, गोष्टी जी पाहिली इथून मात्र आयोजकांनी सुद्धा पाहिली आहे, त्यामुळं नो बॉल हा असणार आहे. खेळपट्टीच्या खूप सारा बाहेर चेंडू डिलिव्हर होत असताना आपण इथून मात्र पाहिलाय. येणारा पुढचा चेंडू फ्री हिटचा. येस, उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. एबीपी माझावाले लाख म्हणत असतील, पण आज आम्ही म्हणतोय उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. आणि या फ्री हिटचा फायदा मैदानाच्या आतमध्ये सुद्धा तरी करताना पाहायला मिळतील का? हो हो हो, फ्री माइंड या स्ट्रोक केला गेलाय कंप्लीट. चेंडूला पाठवलंय विजय चंदने स्टाईल ना, चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. इथून मात्र षटकार 6. षटकार आपल्याला पाहायला मिळाला, गरज होती पहा. फ्री हिटच्या चेंडूचा कसा फायदा घ्यायचा याचं मूर्तिमंत उदाहरण. पुढचा बॉल पहा, अचूक टप्प्याचं सिलेक्शन, तितकेच चांगली उंची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या निर्धावफेकी सध्या तरी आपण इथून मात्र पाहत आहे. क्या बात आहे, अचूक क्रिकेट, अचूक. इथे मात्र आपल्याला दिशा ओळखताना पाहायला मिळाला बॅटर. तकदील केलं गेलं या चेंडूला बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचे काम पुनश्च एकदा आपण इथून मात्र पाहत आहे. पुनश्च एकदा एक सिंगल मिळेल, सिंगल शिवाय काहीही मिळणार नाही. धावसंख्या 39. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल ऑन साईडला दिशा दर्शवण्याचं काम आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल संकेत केली जाईल, सिंगल शिवाय काही मिळणार नाही. धावसंख्या 40 या अंकावर धावफलक. येस, माहिरा 11 बादवड आणि नागाव 11 दोन्ही संघाचे कर्णधार किंवा दोन्ही संघाचे टीम मेंबर इथे पोहोचला असेल तर त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम मायरा 11 आणि टीम नागाव 11. स्विच हिट करायचं होतं, लगा तो आबाद नाही तो बरबाद, असा हा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता, जो अनसक्सेसफुली ठरताना आपण पाहत आहे. षटक क्रमांक 3 संपेल आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल किंवा स्थिरावल ती म्हणजे 40 या अंकावर धावफलक.
मुकेश कोकणे सध्या सावलीचा आधार पाहत आहेत, कुठून सावली मिळते आणि त्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांची भूमिका बचावत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 संपलाय. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 40. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना चौथं षटक हाताळण्याकरिता केवलला आणले गेले. केवल भोई, मॅन फ्रॉम कांबे. आठ मिनिटांचा खेळ इथं मात्र शेष असणार आहे, या गोष्टीची नोंद घ्या. पहिलाच बॉल यावेळेस केबलचा उडवला गेलाय, फटका फसतोय. कदाचित क्षेत्ररक्षकालाही ठाऊक नव्हतं झेल होईल का नाही. फायनली इथे झेल कन्वर्ट होताना पाहायला मिळाला. विकेटचं पतन, फलंदाज बाद. क्या बात आहे. A1 चषक आणि A1 चषकला तब्बल A1 व्ह्यूज आत्तापर्यंत आपण पाहत आहे. या स्पर्धेच्या आमच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये जर का आपण बघितलं तर निश्चित रूपानं निखिलेश शेलार, त्याच्यानंतर संपूर्ण आपल्याला विराज ग्रुप पाहायला मिळतोय आणि शेलार नगरीतील A1 जोडी म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय अर्थातच प्रशांत जाधव आणि सॉन्टी धनगर आणि विजयजी चंदने असतील यांचं हे A1 चषक आपण आणि संपूर्ण मित्रपरिवार ज्यांच्या मार्फत पाहायला मिळतोय. सकाळपासून तर जर का आत्तापर्यंतचा जर का आपण विचार केला तर ही स्पर्धा आत्तापर्यंत 27,000 प्लस म्हणजे तब्बल 28,000 लोकांपर्यंत ही स्पर्धा आत्तापर्यंत पाहिली गेलेली आहे. खासियत आहे ज्या पद्धतीने नावामध्ये A1 आहे त्याच पद्धतीनं ही स्पर्धा पाहण्याची संख्या सुद्धा A1 इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सय्या, पुढचा बॉल आहे काय घडेल यावेळेस पहा. धाव किती महत्वाची आहे आणि पंचांचा स्क्वेअर लेग, पंचांचा हात आकाशाच्या दिशेनं रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद, परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राजला पाठवलं गेलंय. राज पाटील दाखल होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाजी तर पॉवरफुल झाली आहे. फलंदाज राजला चांगली फलंदाजी करून राज करून दाखवावा लागेल. केवल मित्रा घाईकर, 8 मिनिटं शेष होती तुमच्याकडे. गोलंदाज सय्या, केवल राजकरीता पहिलाच बॉल. थोडस झेल कन्वर्ट करत असताना वेग जास्ती पाहायला मिळाला आणि जजमेंट लूज पाहायला मिळालं. त्या अनुषंगानं झेल ड्रॉप होताना आपण पाहिलंय आणि किती धावा तर 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या 42-45. खूप वेळानंतर या धावा इथून मात्र आपल्याला 2 कन्वर्ट होताना पाहायला मिळाल्या. खरं तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 होती. गेलं 4थं षटक चालू झाल्यानंतर आतापर्यंत 3 चेंडू डिलिव्हर
चौथ्या चेंडूवर 3 चेंडूंपर्यंत काहीच नव्हतं. चौथ्या चेंडूवर 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या 42 अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे. याही वेळेला खूप वेळ हवेमध्ये आहे. चेंडू झेल घेण्याची नामाचित संधी आणि पंचांचा इशारा. बॅटर आउट. गोलंदाज तयार. फक्त एक धाव मिळाली असती पण तीही घ्यायला नापसंती दर्शवली गेली. षटक संपत क्रमांक 4चं. 4 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 42. 42. शेवटचे 3 मिनिटं असणार आहेत. टीम स्पार्टन 11. एक खेळाडू आपला बाउंड्री लाईनवरचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. प्लीज बी सिरियस. 1:56 मिनिटं झालेली आहेत. 1:59. येस, आपण घ्यायचं 38 सर्कलच्या मध्ये, कारण वेळ खूप सारा आपण इथून मात्र खर्च केलाय. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज निशांत तयार. अंतिम षटक आहे. या बस पहिल्याच बॉलवर फिरकावून दिले गेलाय. योगेशच्या हातामध्ये चेंडू. इथे मात्र विकेटचं पतन. फलंदाज बाद.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विजय सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला टीम मॅगी 11 आणि टीम क्षमस्व मारिया 11 आणि त्याच्यानंतर त्याच्या विपक्षात टीम नागाव 11. मारिया 11 टीम कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये गोलंदाजी सज्ज होतोय. निशांत याचा पुढचा बॉल निविदा फिकी आहे, डॉट बॉल आहे. मायरा 11 टीम कॅप्टन आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल नागाव 11. आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर का पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉस करण्याकरिता आपण पोहोचायचं आहे. गोलंदाज सय्या सिंगल अंकित झाले. इथे मात्र धावसंख्या 45 अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. नागाव टीम कॅप्टन इथे पोहोचलेत. मायरा 11 भादवड टीम कॅप्टन आपण त्वरित या. सिद्धेश पाटील मॅन फ्रॉम हायवे दिवे, चांगला बॉल आहे. पॉकेटचं सिलेक्शन इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि 22 स्वरूपातली एक धाव जी संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. धावसंख्या 46-46 या अंकावर धावफलक. लास्ट टू गो आपण शेवटचा चेंडू इथून मात्र पाहत आहे. एकच धाव सिंगल इथून मात्र अंकित होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 47. विजयाकरिता 48. 48 धावसंख्येची आवश्यकता. ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील संदेश पाटील, समालोचक संदेश पाटील भिवंडीकर, म्युझिकल समालोचक. चला बोट टीम कॅप्टन्स आपण यायचंय आणि मी निखिलेशजी शेलार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. चला आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन मायरा 11 भादवड टीम मयूर पाटील आणि प्रफुल्ल मात्रे फॅम टीम इथे कॅप्टन आलेले आहेत आणि त्याचबरोबर नागाव 11 टीमचे कॅप्टन या स्पर्धेचे आयोजक निखिलेश शेलार यांच्या शुभ असतील. पुढील मॅचचा टॉस होता आहे आणि टॉसला इथे पूर्ण करताना तेजस धोबी. मायरा 11 इथे मात्र कॉल देतात. विराज 1200 असं कॉल होतं. मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आणि विराज 1200 असंच आपल्याला निर्णय पाहायला मिळालाय. टीम मायरा 11 भादवड आपण इथे माता पाहत आहे. कॉलिंग तुझ्याकडून होतं, नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? बॅट पास. सातत्यानं नाणेफेक विन झाल्यानंतर बहुतांश प्रमाणे गोलंदाजी स्वीकारली जाते, पण तू मात्र फलंदाजीचा निर्णय का स्वीकारला आणि रिझन काय? आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, आम्ही बॅटिंग करू. कुणावर तुझा सर्वाधिक भरोसा आहे फलंदाजी करत असताना? शिवदादा आहे, ऋतिक दादा आहे. कसं वाटतं भिवंडी इमर्जिंग क्रिकेट करिता ही स्पर्धा एवन ट्रॉफी निखिलेश आणि संपूर्ण त्यांच्या मित्र परिवाराकडून इथे मात्र भरवली गेली आहे, कसं वाटतं आयोजन नियोजन? आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच धन्यवाद तुला. इथे मात्र बेस्ट ऑफ लक असणार आहे. त्याच्यानंतर जातोय मी नागाव 11 टीम कॅप्टनच्या दिशेनं. नाणेफेक महत्वाची होती तुला? नाही, आम्ही टॉस जिंकून पण बॉलिंगच केली असते. म्हणजे मनासारखा निर्णय तुझ्या वाटेला आलाय. किती धावाच्या रोखण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50. नक्कीच धन्यवाद तुला. बेस्ट ऑफ लक देतोय. जास्त वेळ घेत नाहीये तर नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतोय. इथे मात्र नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेक विन होतो. इथून मात्र टीम मायरा 11 भादवड सर्वात आधी फलंदाजीचा निर्णय स्वीकारतात आणि आमंत्रित करतात टीम नागाव 11 संघाला गोलंदाजीसाठी.
आणि आम्ही दुर्दास समजतो कमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील इतर मात्र समालोचक संदेशजी पाटील भिवंडीकर. थँक्यू सो मच. अमोल सालुंकी इथे उपस्थित राहिलेले आहेत. आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, पुढील मॅचचा टॉस झालेला आहे आणि टॉस इथे मायरा 11 टीम संघाच्या पक्षामध्ये लागलेला आहे. यानंतर मॅच खूप चांगला पाहायला मिळेल. सलामीची जोडी देखील मैदानाच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. जबरदस्त टार्गेट जो आहे तो म्हणजे 48 धावांचा आहे. 47 धावा बनवलेल्या आहेत आणि 48 धावांचा आव्हान, एक चांगलं आव्हान देण्यात आलेलं आहे. पाहूया आपण कोणत्या प्रकारची गोलंदाजी होईल प्रथम एंटरप्राइजेस रांजवली टीम संघाच्या माध्यमातून. त्यांच्या अगेन्स्ट स्पार्टन टीम फ्रेंड्स ग्रुप असं म्हणूया आपण. चला तर सलामीची जोडी गेली आहे मैदानामध्ये. प्रदीप आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय आविष्कार. प्रदीप एक तालुका क्रिकेटमध्ये एक नावा गाजलेला असा हा खेळाडू आहे आणि लक्ष देखील एक छोटासा आव्हान आहे. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. विराज ग्रुप 1200 नंबर हा आपण लकी नंबर आहे. उमेश दादा सोनवणे आणि A1 चषक 2025 चं आयोजन. इथे गोलंदाजीसाठी नीरज माली षटक क्रमांक पहिला चेंडू राऊंड द विकेटने फ्रॉम भाटाल एक्सप्रेस. कालच हा गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपडा ऐतिहासिक मैदानावर. आणि सुरुवात इथे केली आहे पहिल्या धावेने बॅटर प्रदीपने. नीरज माली आहे गोलंदाज आणि अनुभवाची कुठेच कमी नाही या खेळाडूकडे. भाटालेचा हा खेळाडू काल ट्रॉफी जिंकली, उत्कृष्ट गोलंदाज ठरला त्या स्पर्धेचं आणि आता पहिला पॉवर प्लेचं षटक टाकताना त्याला आपण पाहतोय. काल प्रेम खूप चांगला खेळला भाटाले संघाचा. अर्धशतक फायनलच्या मॅच मध्ये मात्र आविष्कारने अटॅक सुरू केले मैदानाच्या आतमध्ये. पहिला चौकार आविष्कारच्या नावावर या डावाचा. चांगले संगीत वाजवत आहेत डीजे निखिल. एक प्रोफेशनल ऑपरेटर आहे या भिवंडी तालुक्यातील डीजे मॅन. फार मोठे मोठे इव्हेंट्स ते कंप्लीट करत असतात. या स्पर्धेमध्ये त्यांचा डीजे तुम्हाला ऐकायला मिळतोय. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या वरतून इथे गॅप मध्ये चाललाय चेंडू आणि सीमेच्या दिशेने शतरक्षक चेंडू मागे थांबणार नाहीये चेंडू. सी मारेगा पर अजून एक चौकार. नीरजच्या अगेन्स्ट दोन मोठे फटके इथे आविष्कारच्या बॅट मधून आल्यात. येणाऱ्या बॅटिंग मध्ये जबरदस्त दीपेश भुई येणं बाकी केवल भुई येणार मात्र कमबॅक इथे पाहायला मिळते. विवेकने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. विकेट पहिला मिळाला आहे प्रथम एंटरप्राइजेस टीम संघाला. बॅटर आउट. न्यू बॅटर भावेश मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगली सुरुवात करून दिली. टाळ्यांचा गजर तर होईलच आविष्कार साने. दोन चौकार सोपं नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये
एखादा चांगला खेळाडू तोच असतो जेव्हा एखादा मोठा फटका खेळत असतो. सध्याच्या परिस्थितीनुसार धावा जास्त नाही, 48 धावा बनवायचे आहेत 5 षटकामध्ये. गोलंदाजी खूप चांगली राहिली स्पार्टन या संघाची, जे फ्रेंड सर्कल म्हणून खेळत आहेत, सर्व मित्र एकत्र खेळत आहेत, हे फार महत्वाचं आहे. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं तुम्हाला इथे पाहायला मिळतं. नीरजचं आपण कौतुक केलं होतं, पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आले. थोडस जल्लोष करताना बघितलं आपण बॅटिंग करणाऱ्या संघाला, मात्र त्या जल्लोषाला थांबवण्याचा प्रयत्न करताना नीरज. पुन्हा एकदा स्लॉप स्वीप केल्याचा प्रयत्न, दांडी गुल केलीये, बोल्ड झालाय, दुसरा विकेट बॅक टू बॅक इथे स्पार्टन टीम संघाचा. न्यू बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय? 2 चेंडूवर 2 चौकार आले, 2 चेंडूवर 2 विकेट. विकेटच्या हॅट्रिक वर आलाय नीरज. पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्व काही तुम्हाला पाहायला मिळाला. सिंगल धाव, 2 चौकार, 2 विकेट. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूला जर एखादा मोठा फटका किंवा सिंगल डबल जरी आला तरी एक चांगला खेळ आपण समजू शकता आपण स्पार्टन टीम संघाच्या माध्यमातून. मात्र इथे गोलंदाजाचं देखील मी कौतुक करेल, ज्या प्रकारे 2 चौकार आले आणि त्यानंतर 2 मोठे झटके देत असताना टीमला आपण पाहतोय. येणाऱ्या बॅटिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग लाईन आहे, मात्र केवळ भुईचं येणं बाकी आहे. दीपेश भुई 360 डिग्री मध्ये खेळत असतात नेहमी, त्याचं येणं बाकी आहे. 48 धावा बनवायचे. एक सुरुवात चांगली झाली होती, मात्र कुठेतरी कमबॅक इथे पाहायला मिळाला या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळला मिड विकेट क्षेत्रावर, वाईड ऑफ लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत हार्दिक पोहोचलाय, मात्र एक सिंगल धाव, थोडस वाईड थ्रो आहे आणि सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय बॅटरला. विकीच्या बॅट मधून या 2 धावा स्कोरबोर्ड लागलेल्या आहेत. धाव संख्या 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावर एक चांगली सुरुवात आणि 3 धावा पॅनल्टीच्या ज्या आहेत त्यामुळे स्कोर कार्डवर आपण इथे ऍड करत आहोत. 11 नव्हे तर 14 धावा धावफलकावर, कारण की लेट रिपोर्ट केला होता प्रथम इंटरपाजेस टीम संघाने. पूर्ण एक मॅच लेट रिपोर्ट होते. ड्रेसिंग चेसिंग आपल्याला माहितीच आहे, ड्रेसिंगची पॅनल्टी नाही, फक्त लेट रिपोर्टची पॅनल्टी. येस, तर धावा 14 धावा धावफलकावर. लक्षात असू द्या, स्पार्टन टीम 3 धावा ऍड झालेले, 14 धावा. 48चा टार्गेट आहे. चला तर आपण मैदानाकडे जाऊया. दीपक आलाय गोलंदाजीमध्ये, षटक क्रमांक 2. इथून कमबॅक करावाच लागेल संघाला. विकेट्स तर आलेले आहेत, अजून 2 विकेट जर आले तर मॅच इथे बनू शकतो. आणि नेहमी क्रिकेटचा उल्लेख आपण जेव्हा करतो तेव्हा क्रिकेट असं आहे मित्रांनो, तुम्ही हार मानायची नाहीये. जोपर्यंत तुमच्यामध्ये जिद्द आहे, जोपर्यंत गोलंदाजीचं व्हेरिएशन आहे, त्याला तुम्ही नक्कीच प्राप्त करा आणि तो तुम्ही नक्कीच तुमचा खेळ दाखवा. इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात दीपक इथे आलेला आहे. वाडा तालुक्यातील IPL ग्रुप सध्या युट्यूबशी जोडलाय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चेंडूला बनवलाय, स्लॉक स्वीप केलाय, मात्र शतरक्षक आहे तिथे. विकेट नंबर 3, बॅटर आउट. प्रदीपने देखील घाई केली या मॅच मध्ये, कारण की आउट झाल्यावर थोडस निराश पावलाने डगाडमध्ये परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. कारण की 3 विकेट मिळालेले आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. मॅच बनली इथे प्रथम इंटरपाजेस टीम संघासाठी. न्यू बॅटर मी नेहमी कौतुक करत असतो या खेळाडूचं. सिच्युएशन काय आहे मॅच मध्ये, किती चेंडू बाकी आहेत, किती चेंडू मध्ये किती धावांचे हे माहिती नाही या खेळाडूला. फक्त आल्यानंतर मैदानामध्ये फक्त चौकार आणि षटकारच पाहायला मिळत आहेत. दीपेश भोई मैदानाच्या आतमध्ये आलाय, मॅन फ्रॉम कांबे मैदानाच्या आतमध्ये.
48 धावा बनवायच्यात. अगदी सोपा समीकरण आहे. मात्र मित्रांनो विकेट मिळालेला आहे तिथे प्रथम एंटरप्राइजेस टीम संघाला. पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रो मिळवून दिलाय गोलंदाज दीपक देखील अनेक वर्षाने सतत आपल्या संघासाठी खेळत आलेला आहे. मग ग्रामीणचं टीम असो किंवा भिवंडी इमर्जिन असो, नेहमी चांगला सातत्याने खेळत आलेला आहे. एक विश्वासू गोलंदाज आहे. पाहूया दीपेश भोई याच्याकडून भरपूर अपेक्षा आहे टीमला, खास करून केवल भोई जवळून बघताना हा मॅच. पुढचा चेंडू दीपकचं. ओ स्लॉप करण्याचा प्रयत्न. हा नेहमीच हा स्ट्रोक आहे. पहिला चेंडू खेळत असताना तो नेहमी खालती पडताना आपण बघितलाय. चांगली गोलंदाजी इथे तुम्हाला पाहायला मिळते. पुढचा चेंडू. ओ ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट. थोडस दबाव इथे पाहायला मिळते टीम स्पार्टन या संघावर. येणाऱ्या बॅटिंग मध्ये केवल भुई येणं बाकी आहे, दर्शन नाईक येणं बाकी आहे. दर्शन भुई याने मागच्या झालेल्या बीटीपीएल धमाकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र तो युवा खेळाडूंना नेहमी पुढे नेत असतो. संघ बनवलाय, त्या संघामध्ये युवा खेळाडू जास्त आहेत, त्या खेळाडूंना पुढे नेण्याचं काम त्याने केलंय. नक्कीच त्याचं देखील आम्ही कौतुक करू की प्रत्येक खेळाडूला एकत्र करून फ्रेंड सर्कल स्पार्टन असं नाव संघाला दिलेलं आहे आणि जुन्या खेळाडूंना एकत्र घेऊन खेळणं हे देखील मोठी बाब आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय. शतरक्षक दूरवर आहे. चेंडू चालला सीमा पार. येतोय दीपेश भोईच्या बॅट मधून चौकार. डॉट केल्यानंतर मला वाटतं केवल भोईचा आवाज नक्कीच गेला असेल दीपेश भोईला की नक्कीच चाललंय काय खेळपट्टीवर. चौकार आला. पुन्हा एकदा मॅच मध्ये टीम स्पार्टन संघाला बाद आहे. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 18 धावा 18. चौथ्या चेंडू नंतर 4 धावा आलेल्या आहेत. विकेट डॉट चेंडू 2 आले, त्याने एक चौकार पाहायला मिळत आहे. कमबॅक करेल का दीपक? फुलटा चेंडू आपल्या अंदाजामध्ये चेंडूला. हा चेंडू पुन्हा मैदानामध्ये येणार नाहीये, नवीन चेंडू द्यावा लागेल मैदानामध्ये. जातोय षटकार. बनवला या खेळाडूने. सकाळपासून हा पहिला षटकार असा आहे की भरपूर दूर जाणारा हा षटकार पाहायला मिळाला. चेंडूची मागणी केली आहे प्रशांत. चेंडू मैदानामध्ये पुरवायचे. धावा 24 धावा झालेल्या आहेत. अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे आणि 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 गेंदों में 24 रन चाहिए. अब समीकरण सोपा झालाय. मागची स्पर्धा फायनल खेळलेली आहे टीम स्पार्टन 11 आणि नक्कीच या स्पर्धेवर त्यांचं लक्ष असावा, कारण की चालू अंगावरती मला वाटतं की शेवटची स्पर्धा असावी. काही स्पर्धा असतील कमिंग सून, मात्र शेवटची असावी. नक्कीच सेकंडला स्पर्धा आहे, काही हरकत नाही. अजून एक स्पर्धा होणं बाकी आहे, मोठी स्पर्धा बाकी आहे. मात्र ही स्पर्धा चांगली स्पर्धा आहे. आयोजनामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न. एक धाव इथे पूर्ण केला. बॅटने ही धाव आली आहे. दीपेच्या खात्यामध्ये धाव ऍड होईल. धाव संख्या 25 धावा झालेल्या आहे धाव फलकावर. 23 धावांची आवश्यकता आहे आणि 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीपकने 11 धावा खर्च केल्या. भिवंडी इमर्जिन जो असोसिएशन आहे
त्या असोसिएशनमध्ये जेवढे संघ आहेत मित्रांनो, त्या संघांसाठी खुश खबर आहे की येणाऱ्या कधीही तारीख डिक्लेअर होईल आणि कोणताही ग्राउंड इथे बुक केला जाईल. मित्रांनो, सर्वांना हा प्रवेश जो असणार आहे फ्री असणार आहे. जे जेवढे संघ असोसिएशनमध्ये खेळत आहेत त्यांच्यासाठी ही संधी आहे की आपण लगेचच नाव नोंदणी करा. असोसिएशनचे जे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव जे आहेत त्यांना तुमचे नावं संपर्क साधा. येणारी स्पर्धा फार मोठी होणार आहे. ती स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारचा प्रवेश फी घेतला जाणार नाहीये आणि पारितोषिक देखील भरपूर मोठा असेल. नीरज मालीला पुन्हा एकदा लावलाय मोर्चावर. विकेटच वाचू शकतो इथे प्रथम इंटरप्राइजेस टीम संघाला या स्पर्धेमध्ये. मात्र बॅटर दीपेश भोईच मूड आहे, शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न आहे. शॉर्टकट इथून फार मोठा आहे, मिठपाड्यावरून सरळ कांबेगाव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. अशा प्रकारचीच गोलंदाजी करावी लागेल. 17 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. 17 गेंदे 23 रन. अजून 1 ते 2 विकेट जर आले ना तर दबाव इथे होऊ शकतो स्पार्टन 11 टीम संघावर. फ्रेंड सर्कल टीम, सर्व जुने जाणते खेळाडू त्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. मिड विकेटवर आयुष माली चेंडूला फील्ड करतोय. एक सिंगल धाव दीपेश भोई याच्या बॅटमधून आली आहे. धाव संख्या 26 धावा धावफलकावर. जेव्हा मैत्री एकदम पक्की होतो ना तर मैत्रीनुसार मित्र एकत्र खेळले ना तर खूप चांगला वाटतो. आज ते सिद्ध झालेलं आहे ते स्पार्टन टीम संघाच्या माध्यमातून. किती वर्षापासून हे खेळाडू जे आहेत एकत्र खेळत आहेत. काही कारणास्तव एक खेळाडू थोडेसे दूरवर झाले होते, संघामध्ये वेळेवर पोहोचत नव्हते. काही खेळाडू जॉबवर जात आहेत. मात्र आज टाइम काढून या स्पर्धेमध्ये ते सर्व खेळाडू जमल्या. जोरदार अपील. फ्रॉम एलबी विकेट मिळालंय ते बॅटर आउट. विकी पंधरा चेंडूचा खेळ राहिलेला आहे आणि 22 धावा डिफेन्स करायचे आहेत टीम प्रथम इंटरप्राइजेस टीम संघाला. न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये. विकीने देखील निराश केलं या मॅच मध्ये. येणाऱ्या बॅटिंग मध्ये येणारे बॅटर भरपूर मोठे आहेत. मात्र सध्याची घडी परिस्थिती जी आहे विकेटवर डिफेंड आहे प्रथम इंटरप्राइजेस संघासाठी. प्रत्येक चेंडू विकेट साठी टाकला जात आहे. गोलंदाज नीरज माली याच्या माध्यमातून. ब्लॅक डायमंड ऑफ भाटाले एक्सप्रेस गोलंदाजी करताना. पुढचा चेंडू राऊंड विकेटने पुन्हा एकदा नीरज. हा चेंडू देखील स्टंपचा वेध घेणार होता मात्र इम्पॅक्ट स्टंप थोडासा लेग स्टंपच्या बाहेर. पंच लगेच आम्हाला इशारा करतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. वाईट प्लस एक धाव जोडली जाते म्हणजे 2 धावा स्कोरवर लागल्या जात आहेत. धाव संख्या तुम्हाला इथे पाहायला मिळते ती म्हणजेच 28 धावा. 28. योगी आणि दीपेश भोई. 16 चेंडू 15 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. अजून एक स्लॉप सेट केल्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा फिंगर अप. बॅटर आउट. दीपेश भोई देखील डगआउट मध्ये परतलाय. अजून एक धक्का. बघता इथे 5 विकेट झालेले आहेत. अर्धा संघ खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास केलेला आहे. इथे दीपेश भोईने आउट होण्यापूर्वी एक षटकार, एक चौका ठोकला आपल्या संघासाठी. आता जास्त वेळ खेळपट्टी थांबू शकले नाहीये.
मात्र न्यू बॅटर निशांत किती शांत करेल गोलंदाजाला पाहूया आपण. अजूनही 2 चेंडू टाकायचे या षटकातील. मॅच बनली आहे ते. जर अजून एक विकेट जर आला ना तर मग हा मॅच फसू शकतो. 14 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. 14 गेंदे 20 रन. फार महत्वाचा हा चेंडू या षटकातील. दोन्ही चेंडू फार महत्वाचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज नीरज आणि स्ट्रायकिंगला बॅटर डाकुऱ्या त्याचा निशांत. ओहो, खूप चांगला हा लॉफ केला. चेंडूला पाठवलं सीमा पार. षटकार. प्रथम इंटरपायजेस टीम संघाला शांत केले निशांतने. षटकार ठोकून संघाला सांगितलंय मै हूं ना खेळपट्टीवरून. जबरदस्त आक्रमण करताना आपण पाहतोय. 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू अगदी इथे टाकलाय तो म्हणजेच डॉट. तर आता इक्वेशन असेल 12 चेंडू 14 धावा. नंबर 1 तो यार. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन. विवेक आलेला आहे गोलंदाजीसाठी. इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल विवेकला, कारण की अजूनही मॅच इथे बनू शकतोच. 12 चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आहे. अजूनही 14 धावा इथे बनवायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघाला योगी स्ट्रायकिंगवर असेल. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू कटर चेंडू टाकला होता. अगदी सरष्टकाच्या हातामध्ये डॉट चेंडू पाहायला मिळाला. शांतता थोडीशी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते चेंडू डॉट झाल्यानंतर. लेग ब्रेक. पुन्हा एकदा लेग कटर चेंडू. एस्ट्यांच्या वरतून चेंडू चाललाय. डॉट चेंडू. फिफ्टीन प्रो वर जास्तीत कॉल झाले आतापर्यंत. 16 प्रो. जवळजवळ माझ्याकडे 7 ते 8 लाखाचा माल आहे. सर्व आयफोनच आहेत. पुन्हा एकदा लेग कटर. ओ माय गॉड. मॅच बनवली विवेकने. पहिले 3 चेंडू डॉट टाकलेले आहेत आतापर्यंत. एकही धाव दिले नाहीये. योगीला शांत ठेवलेला आहे विवेकने या षटकामध्ये. आता दर्शनने हातामध्ये बॅट घेतली आहे, म्हणजे येणाऱ्या फलंदाजीमध्ये दर्शनचं येणं बाकी आहे. कारण की अशा सिच्युएशनला दर्शनने खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्याकडे चांगले स्ट्रोक आहेत. क्रिकेटमध्ये षटकार चौकारच मॅच जिंकू शकत नाही मित्रांनो. तुमच्याकडे क्लास असणं फार महत्वाचं आहे. सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन फार महत्वाची असतो. पुढचा चेंडू विवेकचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा लेग कटर. मात्र इथे क्रॉस बॅटने खेळलाय. शतरक्षक स्क्वेअर मध्ये लांबून आलाय. सिंगलला डबल मध्ये इथे कन्वर्ट होईल का? 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडू जर इथून डॉट टाकले तर शेवटच्या षटकामध्ये 12 धावा राहतील. एखादा मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे स्पार्टन टीम संघाच्या पक्षामध्ये जाईल. गोलंदाजीसाठी विवेक फार महत्वाचे 2 चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटने.
पुन्हा एकदा लेग कटर येतं आता ऑफ कटर केलाय. एस्ट्यांच्या अगदी वरतून चेंडू इथून लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. हे पाहू शकता रिप्ले मध्ये इथे दाखवला जात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं तितकं कमी या गोलंदाजाचं. शेवटचा चेंडू राहिला या षटकातील. नक्की काय चाललंय. मी म्हणेल की योगीची झोप उडवली गोलंदाजाने. कारण की फक्त 5 चेंडूमध्ये एकच चेंडू बॅटला लागलेला आहे. त्याच्यावर 2 धावा आल्या होत्या. निशांतला देखील स्ट्राईक मिळाली नाही. निशांतने एक षटका ठोकला होता मागच्या षटकामध्ये, त्याला देखील स्ट्राईक मिळाली नाहीये. विवेक राईट आर्म ओव्हर द विकेट. 7-12चा इक्वेशन. 7-12 नव्हे तर आता किती धावा येते शेवटच्या चेंडूवर. पहिली धाव वेगाने घेतलीये. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि बॅटर आउट. इक्वेशन जो आहे तो म्हणजेच आपण पाहतोय 6 चेंडू आणि 11 धावा. चांगली कामगिरी करावी लागेल. दीपक हर्षल गोलंदाजीसाठी आला. हार्दिक आलाय. हार्दिकने बॅटिंग खूप चांगली केली होती. आता पाहूया आपण इथे धावा डिफेन्स करेल का. 11 धावा 6 चेंडू मध्ये. हार्दिक गोलंदाजी करण्यासाठी आलाय. 6 चेंडू 11 धावा. बॅटर न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये केबल गेलाय. छह गेंदे 11 रन. बल्लेबाज बिल्कुल तैयार होते हुए निशांत. पहली गेंद ऑफ स्टंप के करीब गेंद थी. सीधे विकेट कीपर के दस्तानों में. डॉट गेंद से यहां पर शुरुआत करते हुए गेंदबाज. अच्छी शुरुआत होती हुई. एक बॉम्सर यहां पर डाला है गेंदबाज को समझाते हुए हमारे दोनों अंपायर्स. खूबसूरत शुरुआत होती हुई टीम प्रथम इंटरप्राइजेस. अगली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए हार्दिक. फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक. गेंद बाउंड्री लाइन की तरफ निकलती हुई. 6 रनों के लिए लंबा सिक्सर जड़ते हुए बल्लेबाज निशांत. चार गेंदों में अब 5 रन चाहिए. इस बल्लेबाज ने मूड बनाया टीम का. अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं निशांत. निशांत शांत नहीं बैठ सकते. अच्छे स्ट्रोक प्लेयर है. अब तक 2 सिक्सर जड़े उन्हें अपने टीम के लिए. आने वाले बल्लेबाजों का दबाव निकाल दिया इस बल्लेबाज ने. अब गेंदी बची है 4. 5 रन यहां पर बनाने हैं. अगली गेंद पटकी हुई गेंद. बैट का अंदरूनी किनारा और गेंद लॉन्ग स्टॉप बाउंड्री के बाहर निकलती हुई. 4 रनों के लिए अब यहां से 1 रन बचा. मोबाइल